हा माझा आवडता विद्यार्थी सुमित चव्हाण, राहणार बोथा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. याचे नुकतेच सिलेक्शन इंडियन नेव्ही SSR मध्ये झालेले आहे. सुमित, तुझं ऍडमिशन कधी झालं होतं आपल्या अकॅडमीत? सर, माझं ऍडमिशन 19 सप्टेंबर 2024 ला झालं होतं अकॅडमीत. आपलीच अकॅडमी का बरं? बुलढाणा जिल्ह्यात तर भरपूर अकॅडमी आहे किंवा जिल्ह्याच्या बाहेर पण आहे, संभाजीनगर, पुण्याला, इकडे तिकडे. मग आपलीच अकॅडमी का निवडली तू? आपली अकॅडमी निवडण्याचं कारण तसे तर भरपूर आहे, पण एक कारण महत्वाचं म्हणजे माझ्या ताईचं म्हणजे माझ्या आधी माझी ताई आली होती इथं 2023 मध्ये. माझ्या ताईने ऍडमिशन केलं होतं आणि एका वर्षामध्येच माझ्या ताईचं सिलेक्शन मीरा भाईंदर मुंबई पोलीसमध्ये झालं होतं. त्याच्यानंतर माझ्या ताईचा कार्यक्रम झाला गावात, डीजे लावून सत्कार झाला, सर्व सत्कार वगैरे झाला, डीजे झाला, मिरवणूक झाली. त्याच्यानंतर मलाही असं वाटलं की जावं, आणि माझ्या घरच्यांनी, मित्रांनी, रिलेटिव्हनी मला सजेस्ट केलं की तू पण त्या अकॅडमीत जा. इथं येण्याआधी माझं वजन भरपूर होतं, जवळजवळ 80 किलो माझं वजन होतं इथं अकॅडमीत यायच्या आधी. तरी मी अकॅडमीत आलो आणि माझं मेडिकल झालं, सर्व मेडिकल वगैरे चेक झालं. सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्याच्यानंतर मी इथं ॲडमिशन केलं. ॲडमिशन झाल्यानंतर मग माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता सर्वात पहिले की मला वजन कमी करायचं. वजन कमी करण्यासाठी मी रनिंग ग्राउंडवर रोज जवळजवळ 25-30 राऊंड मारायचो. 400 मीटरचे रोज राऊंड मारायचो आणि वॉर्मअप एक्सरसाइज वगैरे घेण्यासाठी आमचे फिजिकल ट्रेनर आहेत रवी सर, ते मला रोज आमचं फिजिकल घ्यायचं. बर, बहिणीसाठी 2023चं ऍडमिशन तुझ्या बहिणीचं आहे, प्रिया चव्हाणचं इथे. तर बहिणीसाठी सुरुवातीला हीच अकॅडमी का असं वाटलं तुम्हाला की चला बहिणीसाठी या अकॅडमीत यावं आपण आणि इथेच ऍडमिशन करावं? ताईचं ऍडमिशन करण्याचं कारण म्हणजे या अकॅडमीतून मुलींचा भरपूर रिझल्ट आहे आणि मुलांचा पण भरपूर रिझल्ट आहे. घरच्यांनी, आई वडिलांनी भरपूर युट्यूबवर व्हिडिओज बघितले की कशा रिझल्टचे व्हिडिओ बघितले, कशा प्रकारे होतं, काय होतं. पॉम्पलेट वगैरे आले होते का? पॉम्पलेट वगैरे पण आले होते आणि त्यांचं ऍडव्हर्टाइजमेंटचं जी गाडी असायची ती पण फिरायची, ती पण ऐकलेलं होतं. त्याच्यानंतर मग ताईचं ऍडमिशन झालं आणि ताईला पण इथं ऍडमिशन केलं. त्यावेळेस पण समजा आमची घरची काही एवढी परिस्थिती नव्हती की दोघं मुलांचं ऍडमिशन करू शकत. त्यावेळेला कितवीत होता तू जेव्हा बहिणीचं ऍडमिशन झालं 2023 ला? त्यावेळेला तू कितवीत होता? त्यावेळेवर सर मी 12वी मध्ये होतो. त्यावेळेला 12वीत होता का? बर, ठीक. तर बहिणीचं ऍडमिशन झाल्यानंतर मग तुझं अकॅडमीत जेव्हा तू आला, जेव्हा तुझा इंटरव्ह्यू झाला, पास झाला, तू मेडिकल झालं, क्लिअर झालं सर्व, तर मग तुझं वजन तर जास्त होतं, खूप 80 जवळपास वजन होतं तुझं. मग कसं वजन कमी केलं, कसं तुझा प्रवास सांग कसा झाला अकॅडमीतला? सर्वात पहिले आल्यानंतर तर मला सर्वात पहिले सगळ्या मुलांमध्ये मिसळून राहायचं होतं. इथलं वातावरण मला हे करायचं होतं, म्हणजे सूट करायचं होतं, त्याच्यात मॅच व्हायचं, सगळ्या मुलांमध्ये मिसळून राहायचं होतं. तर सकाळी सकाळी एवढी काही सवय नव्हती सकाळी उठण्याची, कारण की 4 वाजता इथं उठावं लागते. इथले नियम स्ट्रिक्ट आहेत आणि ते डिसिप्लिन पण पाहिजे प्रत्येकाला, म्हणजे काही ना काही. सुरुवातीला अवघड गेला असेल, पण सुरुवातीला मला अवघड गेलं उठण्यासाठी. मग धीरे धीरे मला सवय लागत गेली आणि मी ग्राउंडवर जायचो सकाळी उठून. त्याच्यानंतर ग्राउंडवर गेल्यानंतर सर्वात पहिले रनिंगच्या आधी वॉर्मअप होतो, वॉर्मअप करायचं. त्याच्यानंतर शांत बसवत वॉर्मअप होतो. वॉर्मअप झाल्यानंतर मग राऊंड मारतात सर, आम्हाला रोज ठराविक राऊंड देतात की एवढे राऊंड तुम्ही मारा. त्याच्यानंतर मग आम्ही राऊंड मारतो आणि मग रवी सर मला असं सांगायचे की तू एक्स्ट्रा राऊंड मार, एक दोन एक्स्ट्रा राऊंड मार. तर सहसा मुलं राऊंड मारल्याच्या नंतर मी पण राऊंड मारायचो, पण माझे राऊंड असायचे 20, 25 किंवा 35. 400 मीटरची 400 मीटरची 400 मीटरची 20 राऊंड म्हटल्यावर जवळपास तू 8 किलोमीटर रनिंगच्या वरच दररोज रनिंग करायचं, डेलीची रनिंग. त्याच्यानंतर ग्राउंड झाल्याच्या म्हणजे रनिंग झाल्याच्या नंतर मग वॉर्मअप व्हायचं, एक्सरसाइज व्हायचं पुन्हा. तिच्यात सर आम्हाला गोळा फेकायचा शिकवायचे, 100 मीटरची शूट घ्यायची, प्रॅक्टिस घ्यायची आणि बाकीचे शरीराला आवश्यक वॉर्मअप आहे आणि एक्सरसाइज आहे ते घ्यायचे. त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर मग इथं सर्वात पहिले आपलं फ्रेश व्हायचं, तोंड वगैरे धुवायचं, आंघोळ वगैरे करायची आणि नाश्ता करायचा. नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर मग सुरू होते आपला अभ्यासक्रम दिवसभरचा. आणि अभ्यासक्रम म्हणजे अकॅडमीत या अकॅडमीची अशी एक सुविधा आहे की एकदा तुम्ही इथं ऍडमिशन केलं की तुम्हाला एक पेन, एक पुस्तक किंवा एक कागद पण विकत घेण्याची गरज नाही, कारण की सर्व सर तुम्हाला स्वतःहून देतात
एक पेन जर तुमचा सरला, तिच्यातली शाई जर सरली तर सर ते स्वतःहून त्याच्या हातानं बदलून देतात. त्याच्यानंतर रब रजिस्टर जे आहेत ते पण सर देतात आणि फेअर रजिस्टर पण सर देतात. ही विशेष बाब आहे आपल्या अकॅडमीची. महाराष्ट्रात कोणत्याच अकॅडमीवर हे होत नाही. आपण पेन पण बदलून देतो, नवीन पेन देतो, जुना पेन जमा करतो आणि रजिस्टर पण रफ रजिस्टर जर भरलं तर ते जमा करतो आणि नवीन रफ रजिस्टर आपणच देतो विद्यार्थ्याला. फेअर रजिस्टर जवळपास एका विद्यार्थ्याला आपण 30 35 फेअर रजिस्टर देतो पूर्ण सिलेबस फेअर करण्यासाठी. ती आपली अकॅडमीची एक विशेषता आहे. बाकी महाराष्ट्रात सर्व आपापलं आणावं लागतं. शूज पण फाटला तर आपण शूज पण नवीन दिले. 3 महिन्यात विद्यार्थ्यांना शूज पण आपणच देतो. सर्व गोष्टी आपणच करतो विद्यार्थ्यांसाठी. फॉर्म भरणं असेल, बाकीच्या गोष्टी असतील. बरं ते जाऊ दे. सर्वात महत्वाचं होतं तुझं याच्यामध्ये अडथळा म्हणजे वजन. मग वजन किती महिन्यात कमी झालं तुझं, असं तुझा प्रवास? सुरुवातीला तर मला थोडं जडच गेलं, कारण की सुरुवातीला शरीर जाड असल्यामुळे रनिंग काही एवढी व्हायची नाही. वजन पण तेव्हा फास्ट होत नव्हतं. तर मग मी त्या काळामध्ये मी एक डायटिंगचं शेड्यूल सुरू केलं. ऍडमिशनची डेट काय म्हटलं तू तुझ्या? माझ्या ऍडमिशनची डेट होती 19 सप्टेंबर 2024. 2024. अच्छा, म्हणजे जवळपास 15 महिने तू अकॅडमीत राहिला है ना? 15 महिन्यात सिलेक्शन झालं तुझं. बर, तर ही परीक्षा कधी दिली होती तू इंडियन नेव्हीची? सर ही परीक्षा म्हणजे याची सर्वात पहिले जाहिरात आली होती एप्रिल 2025 मध्ये. आणि एप्रिल 2025 मध्ये आणि त्याच्यानंतर एका माझ्याकडे जास्त टाइम नव्हता, कारण की फॉर्म भरल्याच्या 10 दिवसाच्या नंतर पेपरच्या डेट आल्या होत्या. जवळजवळ फक्त 1.5 महिना त्यांनी वेळ दिला होता पहिल्या पेपरसाठी. त्याच्यानंतर पहिल्या पेपरचा अभ्यास. पहिला पेपर कधी झाला तुझा? माझा पहिला पेपर झाला होता मे 2025 मध्ये. मे 2025 मध्ये पहिला जो तू पास झाला त्याच्यामध्ये. आणि मग दुसरा पेपर कधी झाला? दुसरा पेपर झाला त्याचा नोव्हेंबर 2025 मध्ये. बर, नोव्हेंबर 2025. आणि मग सिलेक्शन जानेवारी 2026 मध्ये तुझं सिलेक्शन झालं. बर बर, अकॅडमीत काय विशेषता वाटतं तुला? दिनचर्या सांग तुझी अकॅडमीतली, आपल्या अकॅडमीचं पूर्ण दिनचर्या सांग. किती वाजता उठणं पासून तर झोपेपर्यंत तू काय काय केलं इथे? सर्वप्रथम तर सकाळी सर्वात आधी 4 वाजता मी उठत होतो. अकॅडमीचे असे नियम आहेत की 4 वाजता आपल्याला उठावं लागते. त्याच्यानंतर 4:30 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत 1.5 तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करावा लागते. सर्व मुलांना कंपल्सरी, ही एक विशेष बाब आहे अकॅडमीची. त्याच्यानंतर 6:30 वाजल्यापासून तर 8:30 वाजेपर्यंत आपलं फिजिकल होते, म्हणजे ग्राउंड होते. बरोबर, हे ग्राउंड होती. त्याच्यानंतर ग्राउंड झाल्याच्या नंतर मग ग्राउंडवर आल्याच्या नंतर नाश्ता वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग होतो दिवसभर अभ्यास सुरू. त्याच्यानंतर मग 4 वाजताच्या नंतर चहा घेऊन क्लासचा टाइम काय आहे तुमचा? क्लासचा टाइम 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत क्लासचा टाइम असतो. त्याच्यानंतर 1 वाजेपासून 2 वाजेपर्यंत जेवण आणि त्याच्यानंतर 1 तास विश्रांती. 1 वाजेपासून तर दुपारची 2 वाजेपासून 3 वाजेपर्यंत विश्रांती. त्याच्यानंतर परत थोडं लायब्ररीमध्ये बसायचं आणि त्याच्यानंतर 4:30 वाजेपर्यंत पासून 4 वाजेपर्यंत नाही 4:30 वाजेपासून 6 वाजेपर्यंत आपलं पुन्हा फिजिकल होते, म्हणजे ग्राउंड होते. संध्याकाळचं ग्राउंड होतं. मग ग्राउंडवर जायचं, आपलं ग्राउंड वगैरे करायचं. तिथून परतल्यानंतर मग थोडं फ्रेश व्हायचं. त्याच्यानंतर मग फ्रेश झाल्याच्या नंतर मोबाईलचा टाइम काय तुमच्या? अँड्रॉइड मोबाईलचा टाइम तुम्हाला? या अकॅडमीची पुन्हा एक विशेष बाब अशी आहे की अकॅडमीमध्ये आपल्याकडे परमानंट मोबाईल नसतो. या अकॅडमीत आल्यानंतर आपल्याला मोबाईल जमा करावा लागतो, कारण की ते सर पहिलेच आपल्याकडून लिहून घेतात. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल फक्त 2 तास मिळतो. 2 तास 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत मोबाईल मिळतो. त्या 2 तासात समजा तुम्हाला नातेवाईकांना वगैरे मित्रांना कोणाला बोलायचं असेल तर बोलून घ्या, काही बघायचं असेल तर बघून घ्या. किती वाजता देतात तुम्हाला मोबाईल आणि किती वाजता जमा करतात? बरोबर 7 वाजता मोबाईल भेटतो सर्व मुलांना. बरं. आणि 9 वाजता तो जमा करून घेतात. बरं, आणि मग 9च्या पुढे काय आहे तुमचं मग अभ्यास? 9च्या पुढे मग 9 वाजेपासून तर जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत लायब्ररीचा टाइम असतो. 11:30 वाजेपर्यंत लायब्ररीचा टाइम असतो. हा कंपल्सरी आहे सर्वांनी. त्याच्यानंतर मग आपापल्या मनावर आहे. तर मी 9 वाजेपासून तर जवळजवळ 12 किंवा 1 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये बसायचो. आणि मग परत तीच सकाळी 4 वाजता उठायचं. 4:30 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत लायब्ररीत तीच आपली दिनचर्या व्हायची. या अकॅडमीचे भरपूर अशी विशेषता आहे, पण या अकॅडमीत काही असे नियम आहेत जे आपल्याला कंटिन्यू म्हणजे कंपल्सरी सर्वांना पाळावेच लागतात. कारण की ते असलं आणि ते नियम असणं म्हणजे खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. कारण की त्या नियमामुळेच आज माझं वजन पण कमी झालं आणि माझा अभ्यास पण चांगला झाला आणि माझं सिलेक्शन आज इंडियन नेव्ही SSR मध्ये झालं. तुझ्या बहिणीचं पण जवळपास ऍडमिशन केलं होतं तेव्हा 57 किलो वजन होतं. आणि जेव्हा तिचं सिलेक्शन झालं त्यावेळेला आपण वजन तिचं 45 किलो वजन. आणि विशेष म्हणजे मीरा भाईंदरला व्हीजेची एकच जागा
पूर्ण महाराष्ट्रातल्या मुली विजयसाठी मीरा भाईंदरला आल्या मागच्या वर्षी 2024च्या भरतीमध्ये. आणि मी पण प्रियाचा फॉर्म मीरा भाईंदरला टाकला आणि ती एक जागा विदर्भ अकॅडमीने जिंकली पूर्ण महाराष्ट्राला मागे पडून. या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान आहे, गर्व आहे मला या गोष्टीचा खरोखर. आणि तुझ्या बहिणीवर विशेषतः मला गर्व वाटतो की तिनं 57 किलो वजन वरून 45 किलो वजन केलं एका वर्षातच केलं. आणि पहिल्याच भरतीमध्ये ती एक जी जागा होती ती घेतली आणि त्याच्यामुळे आज तुझं पण सिलेक्शन झालंय. एका वर्षात दोन्ही बहीण भावंडांचं सिलेक्शन, एक चांगली परिस्थिती. बरोबर, युवकांना काय उपदेश करू इच्छिता ज्यांचं वजन जास्त आहे, कोणाला वाटतं की माझं वजन कमी नाही होणार बाबा, मग यांना काय उपदेश करशील तू? की बाबा कोणी कोणी परिस्थितीला बघून रडत बसतात, माझी परिस्थिती नाही शिकण्याची, काय उपदेश काय यांच्या युवकांना काय सांगू इच्छितो? युवकांना आजकालचे युवक जे आहेत, ती सर्व जी नवीन तरुण पिढी आहे ना, तर भरपूर जेनझी आपण म्हणतो त्यांना, जेनझी ही सर्व मोबाईल मध्येच व्यस्त आहे. तर सर्वात पहिले महत्त्वाचा पॉईंट मोबाईलच आहे मोबाईल. त्यांचा. हा. तर आपल्याला सर्वात पहिले मोबाईल पासून दूर जावं लागेल. असं नाही की आपण मोबाईल पासून दूर गेलो म्हणजेच होईल. तर मोबाईल पासून दूर झाल्याच्या नंतर भरपूर काही अशा बी आहेत की आपल्याला त्यांच्यापासून दूर राहावं लागतात. काही व्यसन असतात, कोणी काही दारू सिगरेट वगैरे करतात. तर या व्यसनापासून आपल्याला दूर राहावं लागते, कारण की डिसिप्लिन हे महत्वाचं आहे जिंदगीत. कोणाला जर सक्सेस स्ट्रगल केल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. सक्सेस जर मिळवायचं असेल तर आपल्याला डिसिप्लिन लागतेच महत्वाचं. आणि सर्वात पहिले जर कोणाला असं वाटत असेल की माझं वजन कमी होत नाही, मलाही घरी होतं तेव्हा असं वाटत होतं, पण जेव्हा मी सुरुवात केली आणि जेव्हा मला अनुभव यायला लागला, कळायला लागलं की नाही केल्याशिवाय होत नाही, मी खूप रनिंग केली, तेव्हा माझं वजन 80 किलोहून आता जवळपास माझं वजन 62 किलो आहे. तर म्हणजे 18 किलो वजन कमी. 18 किलो वजन. तुझ्या बहिणीनं 12 किलो वजन कमी केलं होतं, तू 18 किलो 18 किलो वजन शाबास. छान. तर मुलांना हेच संदेश आहे की काहीतरी करा, फक्त करत राहा, थांबू नका. थांबलं म्हणजे गेलं. आजची पिढी काय झालंय, इंस्टामध्ये याच्यामध्ये मोबाईलमध्ये खूप मग्न झालेले आहेत. सर्व आपापल्या हिशोबाने रील्स तयार करणं, हे करणं ते करणं, शिक्षणापासून लांब चाललेले आहेत मुलं. त्या हिशोबाने त्यांना अकॅडमीची जी आहे, असं नाही की बाबा अकॅडमीच लावली पाहिजे किंवा कुठेही अकॅडमीतच गेलं पाहिजे, घरी पण करू शकतात मुलं. चांगलं मार्गदर्शन आहे, आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे, त्या हिशोबाने पण करू शकतात. पण जर करून घेणारा असला तर चांगल्या प्रकारे होतं. आणि तुझ्याकडून चांगल्या प्रकारे रवी सरांनी करून घेतलं आहे की नाही, तेव्हा वजन कमी झालं तुझं. नाही तर मग माणूस काय आळशी प्राणी आहे, माणूस आळशी प्राणी आहे ना. आळशी प्राणी असल्यामुळे कसं माणसाला आळस खूप जास्त येतो. आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, या हिशोबाने. चालेल, ठीक आहे. खूप खूप अभिनंदन तुझं परत एकदा आपल्या अकॅडमीकडून. आणि खूप खूप भावी जीवनाच्या वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. आणि देशाची चांगल्यात चांगली सेवा तुझ्या हातून घडव, देशाचं रक्षण तुझ्या हातून हो. इंडियन नेव्ही मध्ये तू नाव उंचव, आपल्या अकॅडमीचं सुद्धा, आपल्या गावाचं सुद्धा, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, पूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण महाराष्ट्रात तुला तुझ्यावर गर्व हो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.